ग्रामीण भागातल्या मुलांचं ज्यावेळेस प्लेसमेंट होतं त्यावेळेस जो आनंद व्यक्त करायचा आहे तो आनंद खूप वेगळ्या प्रकारचा आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ घेऊन पुन्हा आम्ही कोडफतच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत आहोत. पाठीमागं 5 मुलींच्या प्लेसमेंटचा व्हिडिओ आम्ही घेऊन आलो होतो. पुन्हा एकदा 4 लोकांचं प्लेसमेंट झालं आहे आणि त्यातल्या 2 लोकांचा व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. 15 जून 2025 रोजी सुरू झालेली सुपर 30ची बॅच, ज्याच्यामध्ये साधारणपणे 20 ते 21 ॲडमिशन्स झाले होते, त्यातल्या 4 मुलांचं प्लेसमेंट झालं आहे आणि त्यापैकी आज 2 जण आपल्यासोबत आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल म्हणजे या 2 महिन्यामध्ये साधारण दीड महिन्यामध्ये त्यांनी कोडफतच्या माध्यमातून त्यांचं डेली शेड्यूल काय होतं किंवा त्यांचं जे प्लेसमेंटच्या आधीच्या ॲक्टिव्हिटी काय होत्या आणि प्लेसमेंट नंतरच्या ॲक्टिव्हिटी काय आहेत, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये कसं काम चालतं आहे, कुठल्या कंपनीमध्ये ते सिलेक्ट झालेले आहेत, सॅलरी रेंज काय आहे आणि यासारख्या बऱ्याच प्रश्नावरती आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. सो आज आपल्यासोबत आहेत मारुप शिरोळकर आणि गौरव शिंदे. यांचा जो दिनक्रम आहे किंवा त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजबद्दल आज पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न आहे गौरवसाठी. गौरव, तुझ्याबद्दल तुझं एज्युकेशन काय आहे, कुठून आहेस, याबद्दल थोडंसं सांग. मी गौरव रमेश शिंदे, माझं गाव आहे इस्लामपूर. मी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरमधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची डिग्री पासआउट झालो. मारुप, तू स्वतःबद्दल काय सांगशील? आणि मी मारुप शिरोळकर, राहणार कवटे मंकाळ. माझे शिक्षण SMCSIT पुणे या कॉलेजून पूर्ण झाले. मी BBA 2025 पासआउट आहे. साधारण प्रत्येक बॅचमध्ये 20 ते 30 मुलांचे ॲडमिशन्स असतात, त्यामुळं प्रत्येक ॲडमिशन्सची किंवा प्रत्येक मुलाबद्दलची डिटेल माहिती असते की तो कुठून आला आहे किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, कोणत्या पद्धतीचं एज्युकेशन झालं आहे आणि कोणाचं रेफरन्स वगैरे आहे, या सगळ्यांची माहिती जी आहे ती डिटेल माहिती असते. सो मारुप, तुझ्या ॲडमिशनबद्दल किंवा तुला जो रेफरन्स मिळाला त्याच्याबद्दल माहिती सांगशील? माझं ॲडमिशन, मी आता असं IT मध्ये यायचं विचार केला तेव्हा सर्च करत होतो इकडं तिकडं, म्हणजे सर्वत्र सर्च करत होतो, ऑनलाईन ऑफलाईन. मग माझ्या मित्राच्या माध्यमातून मिळाला, ओंकार जाधवच्या. त्यांना मला रेफरन्स दिला, हा क्लास आहे, इथे जाऊन बघ कसं आहे काय आहे. मग मी इथे आलो. सो ओंकार हा फ्रॉम सांगोला आणि त्याच्या आधीच्या मित्रानं तो क्लास केला होता, ज्यावेळेस मारुप आणि मारुपचा अजून एक मित्र भेटायला आला होता. तर त्या दोघांनी थोडे दिवस ऑफलाईन ट्राय केला आणि मग त्यानंतर त्यांनी ठरवलं की नाही, ऑफलाईन होत नाही, ऑनलाईन करूयात. त्यांच्या कॉलेजच्या प्रॅक्टिकल्स एक्झाम आणि कॉलेजचं फायनल सेमिस्टर आय थिंक पेंडिंग होतं. त्या काळामध्ये मारुपनं पुन्हा गॅप घेतला आणि 15 जूनची जी आमची सुपर 30ची बॅच आहे ती परत जॉईन केली. बरोबर मारुप? हां सर. हां. सो यानंतर आपण पुन्हा गौरवकडे जाऊयात. आणि गौरव, तुला कशी माहिती मिळाली क्लासबद्दल किंवा कोर्सबद्दलची काय माहिती होती? तर माझी डिग्री जूनमध्ये कंप्लीट झाल्यानंतर मी पण कोर्सच्या शोधात होतो. भरपूर मी कोर्स सर्च केले, पुण्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला, 2-3 ठिकाणी भेटून पण गेलो, पण मला ते सुटेबल वाटलं नाही. मग त्यानंतर माझा मित्र हर्षवर्धन ह्याने मला रेफरन्स दिला की कोडफस्ट कोचिंग क्लास आहे, जिथे चांगलं एज्युकेशन आहे आणि रिअल टाईम प्रोजेक्ट आहेत, म्हणजे त्यांची पण कंपनी आहे असं मला त्यानं सांगितलं. आणि रिअल टाईम वर्किंग असल्यामुळे नॉलेज भरपूर मिळेल असं मला गायडन्स दिल्यानंतर मी ह्या क्लासची चौकशी करण्यासाठी आलो आणि इथले एन्व्हायरमेंट मला आवडले. मी लगेच दुसऱ्या दिवशीच हा क्लास जॉईन केला आणि भरपूर लगेच टेक्नॉलॉजी शिकत गेलो. प्रोजेक्ट हँड्स वर्किंगसाठी प्रोजेक्ट दिले गेले, त्यामधून मला पण भरपूर नॉलेज मिळालं. सो ज्यावेळेस गौरवला ॲडमिशन घेण्यासाठी आला होता तर त्याच्या आधी आमच्याकडे 3 मुलांचे ॲडमिशन्स कॅन्सल झाले होते आणि 2-3 सीट वॅकंट होत्या. तर त्या सीटमध्ये मी गौरवला एनरोल करून घेतलं होतं. तो भेटायला आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीचं सिलेबस, फी स्ट्रक्चर किंवा बाकीच्या गोष्टी न सांगता डिरेक्टली त्याला प्रोसेस सांगितल्यानंतर त्यानं डिरेक्टली ॲडमिशन घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवसापासून त्यानं एनरोल करून डायरेक्टली स्टडी स्टार्ट केला होता. तो पुढचा प्रश्न मारुप तुझ्यासाठी आहे. ऑफलाईन बॅचेसमध्ये मोस्टली बऱ्याच साऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऑफलाईन बॅचेसमध्ये 1 किंवा 2 तासाचे ऑफलाईन क्लासेस असतात, म्हणजे क्लासरूम टाईप ट्रेनिंग असतं. तर इथं तुमचं स्केड्यूल काय होतं दिवसभराचं? तुमचं जो म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर
जो दिनक्रम होता किंवा दिवसभर तुम्ही काय करत होता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. पहिलं तर कोड फर्स्टवर डेलीचं शेड्यूल हा 8 तास आहे. इथं आल्यावर टोटली 8 तास बसणे, ते कन्झ्युम करणे, त्याच्यावर टोटली 8 तास काम करणे. म्हणजे लाईक कंपनीत जसं असतं 8 तास बसणे, तशी प्रॅक्टिस इथं होते. सकाळी आल्या आल्या 2 तास 1-2 तास सेशन होतात. मग त्यानंतर जे प्रोजेक्ट असाईन आहेत, जे तुम्ही टेक स्टॅक शिकलं आहे, जसं की HTML, CSS, बूटस्ट्रॅप या लँग्वेजेस आहेत, जे सुरुवातीला एक बेसिक शिकवतात. सेशननंतर मग प्रॅक्टिसचा पार्ट असतो. सेशन झाले की प्रॅक्टिस सुरू होते. मग म्हणजे होईल तेवढं सेल्फ फिडिंग आहे. स्पून फिडिंगसारखा प्रकार इथं नाही आहे. सर होईल तेवढं पुश करतात, स्वतः शिका, म्हणजे ट्राय करा. नाही आलं तर सर आहेच. त्यांनी काय तुम्हाला अडचण आली की मग सर तुम्हाला हेल्प करतातच. जसं मारूफ बोलला की दिवसभर 8 तासाचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल ऑलमोस्ट मारूफनं तुम्हाला सांगितलेलंच आहे. सो खूप वेळा असं होतं की या शेड्यूलचा काही मुलांना फायदा होतो आणि काही मुलांना होत नाही आहे. त्याच्या पाठीमागचे बरेच सारे रिझन आहे. मुलं जे 2 तासाचा सेशन असतो तो 2 तासाचा सेशन जो आहे तो 2 तासाच्या सेशननंतर बरीच सारी मुलं मोबाईलमध्ये टाईमपास करत बसलेली असतात. जरी ऑफलाईन असेल तरीसुद्धा बरीच सारी मुलं टाईमपास करतात. सो गौरव, मला तुला क्वेश्चन विचारायचं की हे जे आपलं डेलीचं शेड्यूल आहे त्याचा तुला कितपत फायदा होतो असं वाटतं, किंवा त्याच्यामध्ये काय अपडेट करायला पाहिजे का किंवा चेंज करायला पाहिजे का असं तुला वाटतं? सर, हे जे 8 तासाचं शेड्यूल आहे त्याचा भरपूर फायदा माझ्यासाठी सगळ्या मुलांसाठीच झाला. कारण एकसारखं बसण्याची सवय लागते आणि त्या 8 तासामध्ये तुमच्यामार्फत जे कंपनीमध्ये जे एन्व्हायरमेंट असतं तेच एन्व्हायरमेंट इथं क्रिएट केलेलं जातं. त्यामुळे ते इथून व्यवस्थित कॉन्फिडन्स लेवल वाटते आणि शिकण्यासाठी पण भरपूर वेळ मिळतो. 2-3 तास टीचिंगनंतर पुढचा जो टाईम आहे तो सगळा एक्झिक्युटिंगसाठी वापरला जातो. त्यामुळे हा शेड्यूलचा फायदा भरपूर होतो असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाता तर त्यामध्ये काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्यात की त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं एकतर प्रॅक्टिस करून घेणारं कोणीतरी पाहिजे. डेली 6-7 तास मिनिमम 8 तासाच्या आसपास तुम्हाला बसता यायला पाहिजे. तुमच्या कन्सेप्टवरती तुम्हाला काम करता यायला पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. ज्यावेळेस आम्ही ही सुपर 30ची बॅच बनवली तर त्यामध्ये आम्ही 5 टीम्स केल्या पंचपांडवांच्या आणि त्या टीममध्ये आम्ही मुलांना डिवाईड केलं. तर त्या प्रत्येक टीमला आम्ही एक प्रोजेक्ट दिला होता. त्या प्रोजेक्टबद्दल आपण मारूफकडून जाणून घेऊयात. मारूफ, तुझ्या टीमचं नाव काय होतं आणि प्रोजेक्ट काय होता? माझी टीम ही सहदेव होती आणि आमचा प्रोजेक्ट हा ODM होता. ODM म्हणजे आउटडोअर मार्केटिंगसाठी होता. त्यात टीममध्ये टोटल आमचे 4 मेंबर. त्या 4 मेंबरपैकी TL होतं, बाकी टीम TL लीड करत होतं. प्रत्येकाचं काम हे वाटून दिलेलं होतं. प्रत्येकानं म्हणजे ज्या त्या टेक्स्टाईलनुसार काम आम्ही डिवाईड करत होतो. असं प्रोजेक्ट चालत होतं. तर टीम ज्यावेळेस डिवाईड होतात तर टीम डिवाईड करताना मोस्टली मी ज्यावेळेस टीम डिवाईड केल्या होत्या त्या टीम डिवाईड करताना आम्ही पंचपांडवांच्या आधारावरती त्या टीम डिवाईड केल्या होत्या. पण त्या एका टीममध्ये एक सिनियर रिसोर्स, एक फ्रेशर रिसोर्स आणि एक UI/UX वाला रिसोर्स की ज्याला UI/UXमध्ये इंटरेस्ट आहे अशा रिसोर्समध्ये आम्ही टीम डिवाईड केली होती. त्या डिवायडेशनचा बऱ्याच वेळा फायदा होतो असं मला वाटतं. मारूफच्या टीममधल्या जो एक मुलगा होता अक्षय, त्यानं पूर्ण एंटायर UI/UX डिझाईन केलं होतं आणि ते UI/UX डिझाईन केलेलं मारूफनं डेव्हलप केलं होतं. आता मारूफ, मला एक विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲज अ टीम म्हणून काम करता त्यावेळेस काही लोक तुमच्या टीममधले काम करत नाहीत, तर त्याचा काही इम्पॅक्ट जातो का की किंवा तुमच्या कामावरती लोड येतो, मग तुम्ही काम कसं डिवाईड करत होता वगैरे, डेडलाईन होत्या का, ते टास्क कुठं ट्रॅक केलं जात होतं का, कोड कसा मर्ज करत होता? ॲज अ टीम काम करताना सर्वांनी तर काम केलंच पाहिजे. पण आमच्या टीममध्ये 4 मेंबर, त्यापैकी 2 तर इनॲक्टिव्ह होते. म्हणजे ते कधी तर ॲक्टिव्ह असणार नाही का. आमचं जे TL होते अक्षय, तेच काम करणार. UI/UX वाले होते, त्यांनी टोटली UI/UXचं काम केलं. फ्रॉम स्क्रॅच होती आमची वेबसाईट. आणि बाकी डेव्हलपमेंटचं काम माझ्याकडे होतं आणि अजून एक जण होतं. मग डेव्हलपमेंटमध्ये जे इनॲक्टिव्ह मेंबर आहे त्यांचं कामही आम्हाला करावं लागत होतं आणि त्याचा फायदाही झाला आम्हाला. कारण ते फ्रॉम स्क्रॅच करणं प्रोजेक्ट कोणताही त्यात नॉलेज भरपूर भेटते. तुम्हाला काय अडचण आल्या तुम्ही स्वतः सॉल्व करता. एरर आले तर सॉल्व करणे, कसं
कसं डेव्हलप करणे त्याची माहिती होते. आणि बाकी एन्व्हायरमेंट मॅनेजला आम्ही गिटचा ते यूज करतो कोड मार्क करण्यासाठी, शेअरिंगसाठी. किंवा प्रोजेक्टमध्ये ज्या वेळेस 3-4 लोक असतात, 1-2 इनॅक्टिव्ह 100% प्रत्येक टीममध्ये कोणी ना कोणी इनॅक्टिव्ह असतं. काही म्हणजे आजारी आहे म्हणून काम करत नाहीत आहे, फंक्शन्स आहेत वगैरे या पद्धतीचे कारणं सांगून बरेच सारे लोक काम करत नाहीत आहे. तर तो प्रोजेक्ट जो असतो तो प्रोजेक्ट त्यांच्या प्रॅक्टिससाठी असतो, जेणेकरून तो कन्सेप्ट एंटायर कन्सेप्ट त्याला समजावा, त्या कन्सेप्टवरती त्यानं काम करावं. जसं मारुतनं सांगितलं की मी ज्यावेळेस कोड चेक केला मारुतच्या किंवा त्यांच्या टीमचा, तर त्याच्यामध्ये जे इनॅक्टिव्ह मेंबर होते त्याचे आय थिंक 2 किंवा 3 कमिट्स होते, बाकी सगळे कमिट्स या 2-3 लोकांचे होते. सो त्यांना इन टर्म्स ऑफ प्लेसमेंट त्या प्रोजेक्टचा नक्की फायदा होतो. सो गौरव, तुझा काय एक्सपिरियन्स आहे प्रोजेक्टबाबत? तुझं प्रोजेक्ट काय होता, टीम कशी काम करत होती? आमच्या टीमचं नाव होतं टीम अर्जुना आणि त्यामध्ये आम्ही 4 मेंबर्स होतो. आणि आमचा प्रोजेक्ट हा पतसंस्थेचे जे अकाउंट सिस्टीम आहे त्याविषयी सॉफ्टवेअर बनवायचा होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही 4 जण जे टीममध्ये होतो ते 4 पण फ्रेशर्स होतो. त्यामुळं पुढचं काय एवढं नॉलेज नव्हतं, त्यामुळे आम्ही 4घांना जरा जास्त वेळ जायचा प्रोजेक्टवरती. आणि 4घांमध्ये 2 तर जास्त काम करत नव्हते. आणि फ्रंट एंड जे आहे ते पूर्ण व्यवस्थित झालं, पण गिटअप जरा वापरण्यासाठी सगळ्यांना प्रॉब्लेम येत होता. कोड पुश व्यवस्थित होत नव्हता, त्यामुळे एरर्स वगैरे, त्यामुळे आमचं त्यामध्ये जास्त डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्या. पण लास्टला थोडं सरांनी गायडन्स जास्त केलं आमच्या ग्रुपसाठी. त्यामधून नंतर मग गिटअप सगळ्यांना व्यवस्थित वापरायला लागलं, आपापल्या कोड ते पुश करायला लागले आणि व्यवस्थित झालं. पुढचा प्रश्न जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे या 4 लोकांचं जे प्लेसमेंट आहे ते 4 लोकांचं प्लेसमेंट बॅच संपायच्या आधी म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये झालं. तो मारुत, मला तुला एक क्वेश्चन विचारायचं की आता बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे, म्हणजे 2023, 2024 आणि 2025 पासआउट असणाऱ्या बऱ्याच साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की इंटरव्ह्यूचे कॉल्स नाही येत आहे, त्यासाठीची प्रोसेस बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. सो या 2 महिन्यामध्ये साधारण कोर्स चालू झाल्यापासून तू किती इंटरव्ह्यू दिले, ऑनलाईन, ऑफलाईन, आणि त्याच्यामध्ये तुझं सिलेक्शन कोणत्या इंटरव्ह्यूच्या वेळेस झालं? तर मी मागील 2 महिने टोटल 3 इंटरव्ह्यू दिले. एक वॉक इन होता, एक ऑनलाईन केला आणि एक इथेच कोडफर्स्टच्या ऑफिसला ड्राईव्ह होती. पहिल्या इंटरव्ह्यूला तर काही एवढं खास नाही झालं, मी बाहेर पडलो. सेकंडला माझं सिलेक्शन झालं होतं, त्यानंतर नेक्स्ट राऊंडला बाहेर पडलो मी. बट लास्ट जो इंटरव्ह्यू झाला माझा रिसेंट वॉक इन इथं कोडफर्स्टच्या ऑफिसला, त्यात माझं सिलेक्शन झालं. सध्या मी ॲस्ट्रलाइट या कंपनीमध्ये वर्किंग आहे. जॉबची तयारी करणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरेच सारी मुलं आत्ता जी 2023, 24 आणि 25 पासआउट आहेत, जो जॉब सर्च करण्याचा वे आहे, रिच आऊट करण्याचा वे आहे, तुमचा CV बनवण्याचा वे आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या चुका करतात. सो गौरव, आपली काही प्रोसेस होती की जी म्हणजे अगदी आपण पहिल्या वीकपासून करतो आहोत, ती प्रोसेसबद्दल थोडीशी माहिती सांग. क्लास सुरुवात झाला त्यामुळे टेक्निकली एज्युकेशन तर चालूच होतं, त्याचबरोबर अप्लाय करणं हे स्टार्टिंगपासूनच चालू होतं. CV बिल्डिंग असेल तर जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, लिंक्डइन असेल, Naukri.com असेल, त्यावरती जे म्हणजे अट्रॅक्टिव्ह जे आपले प्रोफाईल आहे ती सर दररोज गायडन्स करायचे. सकाळी 10 ते 11 हा जो 1 तासाचा सेशन आहे तो यासाठीच असायचा की ऑनलाईन लिंक्डइनवर कनेक्शन पाठवणे रेग्युलरली, हे सुद्धा शेड्यूलमध्ये इन्क्लूड होतं. त्यानंतर CVवरती दररोज काय काय आपल्याला अपडेट करता येईल, प्रोजेक्ट काय काय करता येतील, यावरती सुद्धा दररोज त्यावर चर्चा व्हायची सरांच्या बरोबर आणि ह्याचाच फायदा झाला भरपूर. जसं की कोडफर्स्ट स्पेशली ग्रामीण भागातील आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करत आहे. त्यामुळं आमच्या पुढचं एक चॅलेंज आहे ते म्हणजे कम्युनिकेशन. खूप वेळा मुलं म्हणजे कोडफर्स्टमधली मुलं टेक्निकली खूप स्ट्रॉंग असतात, बऱ्याच वेळा त्यांना टेक्निकली बरेच सारे क्वेश्चन्स आणि बरेच साऱ्या गोष्टी येतात, पण त्या एक्सप्रेस करणं खूप अवघड जातं. तर या बॅचपासून ज्यावेळेस आम्ही ऑफलाईन चालू केलं त्या बॅचपासून आम्ही काही प्रोव्हिजन्स कम्युनिकेशनसाठी केले होते. त्या प्रोव्हिजनबद्दल गौरव माहिती सांगेल आणि त्याचा खरंच काय फायदा झाला का याच्याबद्दल पण आपण गौरवसोबत बोलूया. तर सरांनी ओळखले की आमच्या जी बॅच आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त हे फ्रेशर्स मुलं होते आणि त्यांच्यासाठी
जास्तीत जास्त GD राऊंड हा कंपल्सरी असतोच कंपनीमध्ये, त्यामुळं इंग्लिशचा प्रॉब्लेम होता सगळ्या मुलांसाठी. त्यामुळे सरांनी क्लास जे टेक्निकल क्लास झाल्यानंतर जो एक्स्ट्रा आहे 4 नंतर 1 तास जो सेशन आहे तो GD सेशनसाठी ठेवला आणि ग्रुपवरती 30 टॉपिक मेन्शन केले की दररोज हा टॉपिकवरती उद्या प्रिपरेशन करून यायचं, त्यावरती प्रत्येकाने बोलायचं GD टॉपिकमध्ये. आणि असा हा सेशन चालू झाला. त्याचा फायदा भरपूर झाला मुलांना. आता पहिल्या दिवशी जो GDचं सेशन झाला आणि आत्ता जो GD सेशन चालू आहे त्यामध्ये भरपूर फरक आहे. पहिला माझ्यामध्ये GD सेशन फक्त 5 ते 6 मिनटातच झाला होता, आता 15, 16, 20 मिनटापर्यंतसुद्धा हा सेशन जातो. प्रत्येक मुलं कॉन्फिडन्सने आता इंग्लिशमध्ये बोलायला लागले आहेत. आणि सॅटर्डेला आमचा पर्टिक्युलर एक सेशन मेन्शन असतो की ज्यामध्ये इंडस्ट्री प्रोफेशन बोलवले जातात आणि मेन इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये जे काय वर्किंग असतं काय असतं ते सगळं एक्सप्लेन केलं जातं सॅटर्डेला. त्यामुळे रिअल टाईम प्रोसेस जी आहे ती समजली जाते. तो मारूक, मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे तुला की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी स्पेशली कोड फर्स्ट जॉईन करण्याबद्दल किंवा त्यांना काय मेसेज असेल तुझा? तर कोड फर्स्ट स्पेशली आहेच ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. त्यांना IT मध्ये करिअर सुरू करण्यासाठी, त्यांना एक दिशा दाखवण्यासाठी. ग्रामीण भागातील मुलांना जास्त असं माहीत नसतं IT म्हणजे काय आहे, म्हणजे त्यांना माहीत नसतं टेक्नॉलॉजी याबद्दल काही. तर इथं आल्यावर एन्व्हायरमेंट असं आहे की तुम्हाला समजून घेतलं जातं. शहरी ग्रामीण भागातील तर त्यांनी काय प्रॉब्लेम फेस करतील ते त्यांना माहीत आहे. तर तशा प्रकारे इथलं एन्व्हायरमेंट आहे. इथं टोटली 8 तास कन्झ्युम करावे लागतात. म्हणजे 8 तासात पूर्ण तुमचं शेड्यूल असतं, सेशन होतात, प्रोजेक्ट असतं, मग GD राऊंड असतात, तुमचं कम्युनिकेशनवर भर दिली जाते. परत काही आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतात. मग टोटली कोड फर्स्ट आय विल प्रिफर कोड फर्स्ट इफ जर तुम्हाला IT मध्ये खरंच करिअर करायचं असेल तर. तर जे ग्रामीण भागातले आहेत आणि जे नॉन IT बॅकग्राऊंड जे मुलं आहेत त्यांच्यासाठी कोड फर्स्टच मी प्रेफर करेन. कारण इथं आल्यानंतर जे एन्व्हायरमेंट आहे ते खूप छान आहे. म्हणजे एक नवीन सुरुवात करण्यासाठी भरपूर चांगल्या सोयीसुविधा आहेत क्लासमध्ये. आणि इथे पहिल्यांदा 10-15 दिवस तुम्हाला गाईड केलं जातं आणि वॉच ठेवला जातो. त्यानंतर तुमच्या नॉलेजनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोर्स मेन्शन केले जातात. जसे की SQL डेव्हलपर असेल, बॅकएंडमध्ये जावा डेव्हलपर असेल, पेज डेव्हलपर असेल, तुमचं जो इंटरेस्ट आहे आणि तुमचं नॉलेज बघून तिथे कोर्स मेन्शन केले जातात. आणि त्यानंतर ते वर्किंग केल्यानंतर प्लेसमेंटसाठी कॉल चालू केलं जातं. आणि बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण गेल्यानंतर बघतो की ते आमचं एवढ्या कंपन्यासोबत टाईप आहे, 100% प्लेसमेंट आहे. तर ते असं कोणतंही फॉल्स प्रॉमिस इथं दिलं जात नाही. म्हणजे प्लेसमेंट होतं आहे खरं अगोदरच तुम्हाला सांगितलं जात नाही. सरांचंसुद्धा वर्किंग झालेलं IT इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे त्यांच्यासुद्धा कंपन्या भरपूर कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यामुळं इथं प्लेसमेंट होऊनच जातं तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये. तो गौरव, तुला कोड फर्स्टला एका शब्दात डिस्क्राईब करायचं झालं तर काय सांगशील? एका भाषेत सांगायचं म्हटलं तर एक्सलंटच, म्हणजे शेवटच. कोड फर्स्टबद्दल एका भाषेत सांगायचं म्हटलं तर स्टार्ट युअर जर्नी नाईट. तो आत्ता बऱ्याच मुलांना म्हणजे जे आपले ग्रामीण भागातली मुलं आहेत, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे कामगारांची मुलं आहेत, जी पुण्याला येतात आणि कोर्ससाठी स्पेसिफिक ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग कंप्लीट करतो त्यावेळेस पुण्याला येतात आणि कुठला तरी एक कोर्स करून IT मध्ये जायचं, हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. सो हे ज्यावेळेस आपण ठरवतो तर त्याच्या पाठीमागं बऱ्याच साऱ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण बरेच सारे स्कॅम्स, बरेच सारे फ्रॉड्स तुमच्यासमोर आत्ता येत आहेत. सो कोणताही IT मध्ये जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट तुम्हाला 100% प्लेसमेंट देण्याची गॅरंटी देतं, तर त्या गॅरंटी मागचं जे षडयंत्र आहे ते षडयंत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला एखाद्या वेळेस 100% गॅरंटी देतो आहे, ह्याचा अर्थ तुमच्याकडं कोणत्याही पद्धतीचं टॅलेंट नाही आहे, तुम्ही कोणत्याही प्रॅक्टिस करणार नाही आहे आणि तुम्हाला 100% जॉब दिला जाईल. हे केवळ आणि केवळ असत्य आहे किंवा याच्यामागं काहीही सत्य नाही. सो तुम्ही ज्यावेळेस कोर्स सिलेक्ट करता आहात, इन्स्टिट्यूट सिलेक्ट करता आहात, तर काही गोष्टीची सत्यता करणं खरंच गरजेचं आहे. ज्यावेळेस इन्स्टिट्यूट म्हणतं की माझ्या एवढ्या प्रमाणात कंपनीज टायप आहेत, तेवढ्या प्रमाणात कंपनी टायप आहेत,
तर त्या कंपनी टायअप असण्याचं काही कारण असणार नाही आहे, कारण कंपनीला बरेच सारे रिसोर्स बाहेर अवेलेबल आहेत, रेफरन्स आहेत, आहे कॉलेजेस आहेत, ते इन्स्टिट्यूटकडे येणार नाही आहेत. सो कंपनी टायअप असण्यापेक्षा तुम्ही जो सिलेबस घेणार आहात, तुम्ही जी क्रॅश कोर्स किंवा तुमचा जो कोर्स आहे त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला किती समजते आहे, त्याच्यामागं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन किती आहे, प्रोजेक्ट्स कसे असणार आहेत, तुमच्याकडून ते करून घेतलं जाणार आहे की नाही जाणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं तुम्ही गरजेचं आहे. प्लेसमेंट हे कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन युअर सेल्फ ओनली. तुम्ही जे शिकता आहात, तुम्ही जे डायजेस्ट करता आहात, त्याच्यावरती तुमचं प्लेसमेंट डिपेंड आहे. म्हणजे कोणतंही इन्स्टिट्यूट तुम्हाला प्लेस करून देणार नाही. सो आपले जे बॅचेस असतात त्या 6 महिन्याच्या बॅचेस असतात, पण या 4 लोकांचं प्लेसमेंट झालं पहिल्या 2 महिन्यातच. अजूनही काही मुलं आहेत की माईट बी या मंथमध्ये ती मुलं प्लेस होतील. सो हे जे प्लेसमेंट आहे हे एका रेफरन्सच्या कंपनीत झालं. यांना क्लास व्हायच्या आधी प्लेस करून घेतलं, कारण तिथं प्रोजेक्टची रिक्वायरमेंट होती म्हणून आम्ही या 4 लोकांना तिथं प्लेस केलं. सो प्रत्येकाचं असं प्लेसमेंट पहिल्या 2 महिन्यात होईल असं सांगताही येत नाही. मिनिमम 6 महिने कोणत्याही कोर्सबद्दल तुम्हाला एफर्ट्स टाकण्याची तयारी ठेवा, प्रॅक्टिसची तयारी ठेवा, कष्ट करायची तयारी ठेवा, प्रामाणिक कष्ट करायची तयारी ठेवा, टेक्नॉलॉजी समजून घ्या, AI टूल समजून घ्या, हायरिंगची प्रोसेस समजून घ्या. आणि या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं प्लेसमेंट तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतः प्लेस होऊ शकता. कुणाच्याही कुबड्याची गरज तुम्हाला प्लेसमेंटसाठी लागणार नाही. इंडस्ट्री जी आहे ती इंडस्ट्री KCC या फॉर्म्युलेवरती चालते. नॉलेज, कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला यायच्या असतील तर या तिन्ही गोष्टी फक्त एक माणूस तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो आणि तो माणूस आहे तुम्ही स्वतः. सो प्लेसमेंट जे आहे ते प्लेसमेंट कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे. कोणताही फ्रॉड किंवा जे फॉल्स प्रॉमिसेस असतात त्या फॉल्स प्रॉमिसेसपासून अवेअर राहा. तुम्ही स्वतः जर लायबल असाल प्लेसमेंटसाठी तर तुम्ही कोर्सेसला ॲडमिशन घ्या. इन्स्टिट्यूट जे आहे ते इन्स्टिट्यूट्स किंवा मास्टर जे असतील किंवा जे तुमचे ट्रेनर्स असतील, टीचर्स असतील, गाईड असतील, ते तुम्हाला ट्रेन करतील, गाईड करतील, पण तुम्हाला तळ्यापर्यंत घेऊन जातील. पाणी प्यायचं आहे की न प्यायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळं कोणत्याही फॉल्स प्रॉमिसेसपासून वाचा आणि प्रामाणिक कष्टाची तयारी ठेवा. प्लेसमेंट हे मिळून जाईल. अजून एक व्हिडिओ याच बॅचमधल्या 2 मुलांसाठीचा येणार आहे, बट त्याच्या आधी तुम्ही वेळ दिला, तुमचे जे पूर्ण एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स सांगितले. थँक्यू मारूप, थँक्यू गौरव. ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. पुढील बॅचेससाठी आमच्याशी संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि बाकीची लिस्ट, कोर्सची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.